नमस्कार. 6 तारखेच्या चालू घडामोडीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर बघूयात आजचा पहिला प्रश्न. आता काय झालेलं आहे, ह्युमन मेटा न्यूरो व्हायरस कोणता? ह्युमन HMPV म्हणतात. सगळ्यांनी हेच ऐकलं असेल. ह्युमन मेटा न्यूरो व्हायरस अलीकडेच तीव्रता लहान मुले व वृद्धांमध्ये कुठे नोंदवली गेली आहे. म्हणजे ह्याचे काय झालं आहे प्रकरणाचे, हे काय व्हायरस आहे. व्हायरस काय करतो, रोग आजार येतो. ह्याची लक्षणं कशा आहेत, ते एच एम पी व्ही व्हायरसची लक्षणं कशासारखी आहेत, कोविड-19 सारखीच आहेत. कोविड-19 व्हायरससारखीच आहेत. म्हणजे काय होतं, ताप येणं, घशात ते होतं, किंवा ज्यांची इम्युनिटी कमी आहे, जसं की लहान मुले असतील आणि वृद्ध माणसं असतील, ह्यांच्यामध्ये ह्याची तीव्रता जास्त येत आहे. ह्याला काय म्हणतात, हे कुठे ह्याच्या केसेस कुठे येतात, चायनाला येतात. आणि काय म्हणतात, RAS रेस्पिरेटरी ॲक्यूट RADS असतं. रेस्पिरेटरी ॲक्यूट डिसीजेससारखं हे ते होतं कशात, म्हणजे हे होणं, खोकणं. आणि ह्याची लक्षणं काय आहेत, एकमेकात जसं कोविड-19ची जी लक्षणं आहेत तीच लक्षणं आहेत. ह्याच्या केसेस कुठं आता जास्त येत आहेत. HMPVचा संबंध कशाचे, कोणत्या राष्ट्रात म्हणजे जास्त केसेस येत आहेत, चायनामध्ये येत आहेत. बरोबर. HMPV काय आहे, व्हायरस आहे. कसला व्हायरस आहे, RNA व्हायरस आहे. RNA काय असतं, जेनेटिक मटेरियल. कशात असतं जनरली, हे व्हायरसेसमध्ये RNA जेनेटिक मटेरियल असतं. आपल्यात कोणतं जेनेटिक मटेरियल आहे, आपल्या DNA आहे. DNA ला काय म्हणतात, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. RNAला रायबोन्यूक्लिक ॲसिड. काय फरक असतो, कारण की ह्याच्यात जी पेंटो शुगर असते DNAमध्ये, ती डिऑक्सी म्हणजे त्याच्यातला जो सेकंड कार्बन असतो ना, त्याच्यावरचा एक ऑक्सिजन कमी असतो कुणाच्या कंपॅरिझनमध्ये, RNAच्या. एवढंच लक्षात ठेवा. अलीकडे AI चॅटबॉट सेवा कोणी चालू केलेली आहे रे, सेबीने चालू केलेली आहे. सेबीचा लॉंग फॉर्म काय आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. स्थापना कधी झालेली आहे सेबीची, 1988ला झालेली आहे. पण ह्याला लिगल बॉडी कधी झालेली आहे, 1992चा कायदा पास केला होता. आणि हे जे हेड कोण आहे, माधवी बुच ही हेड आहे कशाची, सेबीची. आणि कोणी AI चॅटबॉट सेवा कोणी चालू केलेली आहे, सेबीने चालू केलेली आहे. वर्ल्ड वाईड वेब डे दरवर्षी कधी साजरा केला जातो, WWW म्हणून आपण लहान ऐकलं असेल, WWW. हा कधी सेलिब्रेट केला जातो, वर्ल्ड वाईड वेब डे कधी सेलिब्रेट केला जातो, 1 ऑगस्टला सेलिब्रेट केला जातो. पुढला क्वेश्चन बघा. आता काय झालेलं आहे, कोणत्या आफ्रिकन देशाची नुकतीच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य म्हणून हे निवड झाली आहे. आता काय झालं आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. आता काय झालं, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल युनोचं एक अंग आहे. कशाचं, पहिल्यांदा बघा, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. ह्याची स्थापना कधी झालेली आहे, 24 ऑक्टोबर 1945ला. 24 ऑक्टोबर 1945ला स्थापन झालेली आहे. कशाची, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. ह्याचंच एक अंग आहे. ह्याचे टोटल किती अंग आहेत, 6 अंग आहेत. त्याच्यातलं एक अंग कोणतं, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, UNSC म्हणतात. ह्याच्यात काय, ह्याच्यात 15 सदस्य आहेत. म्हणजे 5 सदस्य असतात ना, ते परमनंट असतात. आणि त्यांच्यापाशी व्हिटो पॉवर असते. व्हिटो पॉवर म्हणजे ह्या 5 जणांपैकी एकानं पण प्रस्तावावर तर नाही म्हणलं तर सगळेच देश नाही म्हणतात. सगळेच देश काय म्हणतात, नाही म्हणतात. आणि बाकी किती अस्थायी सदस्य किती असतात, 10 असतात. आणि ह्यांचा कार्यकाल किती असतो, 2 वर्ष असतो. भारत राहिलेला आहे का, भारत कोणत्यामध्ये सदस्य होते, भारत अस्थायी सदस्य नाही, तो अस्थायी सदस्य आहे. भारतानं आजपर्यंत 8 वेळा अस्थायी सदस्य राहिलेला आहे. म्हणजे किती, 16 वर्ष राहिलेलं आहे भारत कशाचा, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. आता काय झालेलं आहे, 5 नवीन देश ह्या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे हे झालेले आहेत, सदस्य झालेले आहेत. तर कोणकोणते आहेत, मी इथं लिहितो बघा. डेन्मार्क एक आहे, डेन्मार्क. त्यानंतर कोणतं आहे, ग्रीस एक आहे, ग्रीस. पाकिस्तान. त्यानंतर पनामा आणि सोमालिया. लक्षात आलं, 5 देश झालेत. आणि ह्यांचा कार्यकाळ किती असेल, ह्यांचा कार्यकाळ किती असेल, 5 वर्ष असेल. हे 2-2 वर्ष असेल, 2 वर्ष असेल ह्या 5 देशाचं. आणि हे आफ्रिकेतला कोणता देश आहे, सोमालिया. कोणकोणते देश आहेत, इथं शॉर्टमध्ये लिहितो. कोणकोणते, डेन्मार्क आहे. त्यानंतर कोणता, ग्रीस, पाकिस्तान, सोमालिया आणि पनामा. हे काय झालेले आहे, 5 हे सदस्य झालेले आहेत युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे. ह्याचे सदस्य किती आहेत, किती असतात, 5 + 10 असतात. आणि ह्यांचा व्हिटो पॉवर किती जणांकडे असते, 5 जणांकडेच असते फक्त, जे स्थायी सदस्य असतात त्यांच्याकडे. पुढला क्वेश्चन, आता पुढला हे ललन टॉप. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये टेनिसमध्ये पुरुष एकेरी प्रकारात नुकतेच सुवर्णपदक कोणी जिंकलेलं आहे, कोण जिंकलं होतं, नोवाक जोकोविच. हा कुठला आहे, सर्बियाचा आहे. हा सर्बिया. आणि ह्यांना पहिलंच ह्याच्यात ऑलिम्पिकमध्ये पहिलंच गोल्ड भेटलेलं आहे. अकॅडमी मोशन्स अँड पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे, कुणाची निवड झाली एवढं सांगा. त्याचं हे बघा, अकॅडमी मोशन म्हणजे कोणती संस्था, जी संस्था ऑस्कर देते तिला अकॅडमी मोशन ऑफ सायन्स हे ते म्हणतात. त्याचं अध्यक्ष कोणाची निवड झाली तेवढे सांगा. अलीकडे 3 दशकानंतर लासले काय आहे, ही माईन आहे. एवढं काय महत्त्वाचा क्वेश्चन नाही. पण इथनं काय होतं, 1/3 हे जे कॉपर आहे ना, ते आपल्याला या खाणीतनं भेटतं. म्हणून हे हे खाण कुठं, 3 म्हणजे 3
काय आहे 30 वर्षानंतर चालू झालेली आहे. आणि कुठल्याही चिलीचे आहे. आणि जगातलं 1/3 काय भेटलं जातं? कॉपर. कॉपर कशातनं म्हणजे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं? हे जो ओर काय आहे? कॉपर पायराईट. कॉपर पायराईट हे ओर आहे कॉपरचं. आणि आपल्या भारतातल्या 2 खाणी कुठल्या? एक तर खेत्री आणि दुसरी बालाघाट. खेत्री कुठली रे? राजस्थानमधली. आणि बालाघाट कुठली? मध्य प्रदेशमधली. मध्य प्रदेश, बालाघाट, MP मधले. एवढंच लक्षात ठेवायचं. कुठले? लासनी माईन कुठले? हे आहे चिलीची आहे. भारतीय हवाई दलाने पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंगशक्ती कुठं चालू झालेला आहे? एक तमिळनाडू आणि दुसरं राजस्थानमध्ये. बहुराष्ट्रीय अभ्यास आहे. कसा? हवाई आहे, एअरफोर्स आहे. रिमपॅकमध्ये नौदल गन फायर सपोर्ट स्पर्धा आणि रेडिओ ट्रॉफी कोणी जिंकली? कोणी केली? तर रिमपॅक कुठं झालता? हा रूसमध्ये. कुठं झालता हे सांगा? रिमपॅक कुठं झालता सराव? आणि ह्यामध्ये कोणता स्पर्धा आणि रेडिओ ट्रॉफी कोणी जिंकलेली आहे? INS शिवालिकनं जिंकलेली आहे. शिवालिक जहाज गेलं तर आपल्या रिमपॅकमध्ये. शिवालिक. पुढला क्वेश्चन. सन 2025मध्ये त्यानंतर जन्मलेल्या नवीन पिढीला काय नाव देण्यात आलेलं आहे? आता बघा पिढी बघा. 2025 ते 2039. 2025 ते 2039. एकूण किती वर्षाचे असते? 14 वर्षाचे असते. हिला नाव काय दिलेलं आहे? हिला नाव दिलं आहे बीटा जनरेशन म्हणलं जातं. आता 2025 नंतर जे पण म्हणजे बालकं जन्मतील त्यांना काय म्हणलं जातं? बीटा जनरेशनमध्ये येतात. त्याच्यानंतर 2039च्या पुढे 14 वर्ष 2039 त्या जनरेशनला काय म्हणलं जाईल? गामा जनरेशन म्हणलं जाईल. बरोबर. 2000 आता किती? हे 25. हे तर 2010 ते 14पर्यंत. 2010 ते 14मध्ये ह्या जनरेशनला काय म्हणलं जातं? 2010 ते 14 ह्याला म्हणलं जातं झेड जनरेशन, ह्याला म्हणलं जातं अल्फा जनरेशन. बरोबर. आणि 1995 ते किती? 2014. 1975 ते 95 ते 2009पर्यंत काय म्हणलं जातं? झेड जनरेशन. आता बघा तुम्ही कोणत्या जनरेशनमध्ये हे जनरेशन आता ते केलेलं आहे. तर 2025 नंतर कोणती जनरेशन असणार आहे? बीटा जनरेशन असणार आहे. अल्फा कधी? अल्फाचं वय सांगा. जनरेशन झेड कधी? 1995 ते 2009. अल्फा कधी? आता 2010 ते 2025-24पर्यंत 14 वर्षाची एक जनरेशन असते. एवढं लक्ष ठेवायचं. अलीकडे चर्चेत असलेला बिरेडी रिपोर्ट अहवाल कशाशी संबंधित आहे? बिरेडी रिपोर्ट कोणी लॉन्च केलेला आहे? वर्ल्ड बँकनं लॉन्च केलेलं आहे. ह्याचे अध्यक्ष कोण आहेत? अजय बंगा. कधी स्थापना झालेली आहे वर्ल्ड बँकची? 1944ला झालेली आहे. हेडक्वार्टर कुठं आहे? वॉशिंग्टन DC. ह्याची ट्विन सिस्टर कोण आहे? IMF. बरोबर. अलीकडेच परराष्ट्र मंत्रालय आणि न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यांनी कोणत्या देशाचा मुनाल उपग्रह कुठला आहे? नेपाळचा आहे. नेपाळ. एवढं लक्षात ठेवा. पुढला. भारतीय शेतीमध्ये डिजिटल क्रांती आणण्यासाठी अलीकडे प्रोजेक्ट विस्तार. कोणता? प्रोजेक्ट विस्तार लक्षात ठेवायचा. प्रोजेक्ट विस्तार. कशासाठी आहे रे हा प्रोजेक्ट? हा डिजिटल क्रांती आणायची. कशात? ॲग्रिकल्चरमध्ये. डिजिटल क्रांती म्हणजे काय करायचं? जे पण म्हणजे साहित्य असेल त्याच्यापर्यंत ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, किंवा म्हणजे जे पण शेतकरी असतील ते साहित्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि दुसरं काय करणार? स्टार्टअप सपोर्ट करणार. स्टार्टअप सपोर्ट आणि साहित्याची म्हणजे पोहोचण्यासाठी ते मदत करतील. आणि हे कोणी लॉन्च केलेलं आहे? एक आहे IIT मद्रास प्लस कृषी मंत्रालय, ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री. कोण आहेत मिनिस्टर? ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री आणि IIT मद्रास हे दोघंजण हे करणार आहे, सुरू केलं आहे. आणि कृषी मंत्री कोण आहेत आपले? मामा म्हणजे कोण? शिवराज सिंग चौहान. कुठनं आहेत हे मध्य MP चे CM होते. 3 वेळा हे MP चे CM राहिलेले आहेत ते. देशातील पहिले राईस ATM कुठं चालू झालेलं आहे? भुवनेश्वरमध्ये चालू झालेलं आहे. भुवनेश्वर. आणि जर गहू ATM विचारलं तर गुरगाव हे कुठं? दिल्लीला चालू झालेलं आहे. भारत सरकारने सोडलेली दुसरी आण्विक म्हणजे काय? परमाणु पनडुब्बी. पहिली कोणती आहे? अरिहंत. आणि दुसरी कोणती आहे? अरिघात आहे. INS अरिघात. हे 2 पाणबुडी लक्षात ठेवायच्या. कोणत्या? अरिहंत आणि अरिघात. पुढला क्वेश्चन. राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेसचे कुठे सुरू झालेले आहे? राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेस 31वे हे कुठं झालेलं आहे? भोपाळमध्ये सुरू झालेलं आहे. उद्घाटन कोणी केलेलं आहे? CM कोण आहेत? मोहन यादव यांनी हे उद्घाटन केलेलं आहे. कुठं चालू झालेलं आहे? मध्य प्रदेशमध्ये चालू झालेलं आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. 31व्या नंबरचे आहे आणि कुठं? मध्य प्रदेशमध्ये चालू झालेलं आहे. अलीकडे कोणत्या देशाच्या संविधानिक न्यायालयाने पंतप्रधानांच्या नैतिकतेचे उल्लंघन केल्यापासून पदावरून काढलं होतं? कुठलं? थावासीन हे कुठले होते? थायलंडचे होते. यांना काय केलं? त्यांनी एका मिनिस्टरला अपॉइंट केलं. आणि मिनिस्टर कसा होता? करप्टेड होता, किंवा त्याच्यावर काय म्हणजे हे होतं, कोर्टाची केस चालू होते. म्हणून ह्यानं काय केलं? ह्या थायलंडनं इथं त्यांना म्हणजे PM पदावरून राजीनामा द्यायला लावला. आणि आता कोण आलं? शिवानात्रा झाले. आता शिवानात्रा. पहिले थावीसेन होते. एवढं लक्षात ठेवायचं. उत्तर भारतातील सर्वात मोठा फ्लोटिंग पार्क ओंकारेश्वर कुठं चालू झालं आहे? मध्य प्रदेशमध्ये चालू झालेलं आहे. नावाचं जो ओंकारेश्वर आहे. ओंकारेश्वरला काय आहे? स्टॅच्यू ऑफ वननेस. बरोबर.
बोलला. अलीकडे सिख्खदात प्रकल्प सिख्ख आहे तो सिख्खदात प्रोजेक्ट कुठं सुरू झालेला आहे? आता हा प्रोजेक्ट कुठं चालू झालेला आहे? पंजाबमध्ये चालू झालेला आहे. पंजाब. आणि कोणी चालू केलेला आहे? भगवत मान याने चालू केलेला आहे. भगवत मान हे कोण आहे? तिथले CM आहेत. कशासाठी आहे? जे पण कैदी असतील आणि कैदीचे मुलं असतील त्यांच्यासाठी. आता कैदी झाला, एखादा कैदी झाला तर तो कुठं जातो? जेलमध्ये जातो. तर तिथं काय त्याचं स्किल डेव्हलपमेंटवर काहीच केलं जाणार नाही. तर ह्या सिख्खदात प्रोजेक्टमध्ये काय केलं जाईल? जे पण कैदी आहेत, कैदीच्या एकतर मुलांना आणि कैद्यांना एक शिक्षण दिलं जाईल. टीचिंग म्हणजे एज्युकेशन दिलं जाईल किंवा त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट केलं जाईल. कशासाठी? जे बाहेरची जी जनरेशन आहे ते त्यांच्यासोबत ज्यावेळेस ते बाहेर येतील त्यांच्यासोबत ते मॅचअप करतील. ह्याच्यासाठी हे स्किल डेव्हलपमेंटसाठी केलेलं आहे. स्किल डेव्हलपमेंट आणि शिक्षणासाठी चालू केलेलं आहे. हा कसा चांगलाच आहे. कुणाचं जे कैदी असतील, कैदी आणि दुसरे कोण? कैदी आणि कैद्याची मुलं. कारण की आपला जो अँगल ऑफ व्ह्यू असतो त्यांच्याकडे बघण्याचा तो वेगळा असतो. त्याच्यामुळं हा कोणी चालू केलेला आहे? भगवत मान यांनी चालू केलेला आहे. कुठं चालू केला आहे? पंजाबमध्ये. इस्रोकडून नुकताच पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS अर्थ ऑब्झर्वेटरी सॅटेलाईट इंग्लिशमध्ये लक्ष ठेवायचं 08 कशातनं लॉन्च केलेला आहे? SSLV D3 स्मॉल सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेकल D3. नुकतीच संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायिक P हरीश संयुक्त राष्ट्रामध्ये युनोमध्ये कोण स्थायिक झालेलं आहे? P हरीश झालेलं आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख थ्रू एज हे पुस्तक कोणी लॉन्च केलेलं आहे? म्हणजे कोणी हे केलेलं आहे? अमित शहाने. एवढंच लक्षात ठेवा. आणि कशाचं आहे? तिथं काय म्हणलं होतं त्यांनी? कश्यप म्हणलं होतं. जम्मू काश्मीरला ह्याने काय म्हणलेलं आहे? कश्यप. आता हे कश्यपचा अर्थ काय होतं हे जरा बघून घ्या. कश्यप म्हणलं होतं म्हणून हे पुस्तक हे होतं. लडाख थ्रू ए युजर नॅरेटिव्ह. ह्या प्रश्नाचं काय नाही एवढं, फक्त अमित शहा यांनी ते केलेलं आहे. थ्रू काय पुस्तकाचं नाव आहे? जम्मू काश्मीर आणि लडाख थ्रू एज. एवढंच लक्षात ठेवायचं. कश्यप म्हणलं होतं त्यांनी. नुकती चर्चेत असलेल्या प्रधानमंत्री जीवन योजना कशाशी संबंधित आहे? बायोफ्युलशी संबंधित आहे. बायोफ्युलशी संबंधित कोणते आहे? प्रधानमंत्री जीवन योजना. अलीकडेच 1000 किमी अंतराचे स्वदेशी कामिकेज ड्रोन नॅशनल एरोस्पेसनं काय केलेलं आहे? कामिकेज ड्रोन ते केलेलं आहे. किती? 1000 किलोमीटर लांब जाण्याचं त्याचं अंतर ते आहे. नॅशनल एरोस्पेस. पुढला क्वेश्चन्स रिव्हिजन आहे. हे बघा आता. इस्रोने कोणत्या रॉकेटने आपले 100वे मिशन प्रक्षेपित केलेलं आहे? कोणत्या ह्याने केलेलं आहे? GSLV F-15. कधी करणार आहे? जानेवारीमध्ये करणार आहे. ते किती वाजणार आहे? 100वे मिशन असेल. KM-3 NET म्हणजे क्युबिक किलोमीटर न्यूट्रिनो टेलिस्कोप. हे कशासाठीच आहे? न्यूट्रिनोसाठीच आहे. जुनो मिशन चायनाचं कशाचं आहे? ते पण न्यूट्रिनोसाठीच आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न हे पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? हे सगळ्यांनाच भेटलेलं आहे. ह्याच्यात कोण नाही? प्रवीण कुमार एक नाही. कोण? डी कुकेश आहे, मनू भाकर आहे, हरमनप्रीत सिंग आहे आणि प्रवीण कुमार कशाचा आहे? हाय जम्प ॲथलीट आहे, पॅरा ॲथलीट आहे तो. त्यासाठी समिती कोणती होती? V. रामसुब्रमण्यम. UNFCCच्या अहवालानुसार 2020मध्ये भारताने हरितवायू उत्सर्जन किती % कमी केलेलं आहे? 7.93% कमी केलेलं आहे. बरोबर. पुढला. देशांतर्गत मार्गावर इन फ्लाईट वायफाय म्हणजे हे जातं कशात फ्लाईटमध्येच वायफाय इंटरनेट सेवा देणारी कोणती पहिली एअरलाईन बनलेली? एअर इंडिया बनलेली आहे. बरोबर. पुढला. नुकतेच 13.54 मिनिटात 5 किमीची शर्यत धावणारी पहिली महिला ठरलेली बीट्रिसचे बेट कशाशी संबंधित आहे? कुठले आहे? केनियाचे आहे. केनिया. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम ह्याचं पण हेडक्वार्टर कुठं आहे? केनियामध्येच आहे. नुकतेच भारतीय हवामान खात्याने 1901 नंतर सर्वात गरम वर्ष कोणतं केलेलं आहे? म्हणजे हे केलेलं आहे IMDनं 2024. पुढला क्वेश्चन. अलीकडेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे UIDAIचे कोण बनलेलं आहे? CEO कोण बनलेलं आहे? भुवनेश कुमार बनलेलं आहे. भारतीय पहिली किनारी पक्षी आणि वेडर पक्षीगणना. वेडर म्हणजे कोणते? प्रवासी. आणि किनारी पक्षाची कोणी चालू केलेली आहे? गुजरातमध्ये 3 जिल्ह्यामध्ये ही पक्षाची गणना चालू झालेली आहे. वाघाची जनगणना किती वर्षांनी होते? 4 वर्षाचे. आणि नॉर्मल दुसऱ्या प्राण्यांची किती वर्षांनी होते? 5 वर्षांनी. DRDO दरवर्षी आपला स्थापना दिवस कधी साजरा करतो? 1 जानेवारीला. कधी स्थापना झालेली आहे? 1 जानेवारी 1958ला. आणि त्याचे हे काय ध्येयवाक्य काय आहे त्याचं? बलशमूलम विज्ञानम. पुढला क्वेश्चन्स. चला तर झालं. धन्यवाद.